मुलांनो, आज आपण आपल्या परिसरमधील 7वा धडा आपले गाव आपले शहर पाहूया. आता हे तुम्हाला समोर एक चित्र दिसतंय. या चित्रामध्ये गाव व शहर दोन्ही दाखवलेले आहेत. चित्रांचं नीट निरीक्षण करूया आणि त्या चित्रातील गाव आणि शहरामध्ये काय फरक आहे आपण विविध मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया. पहिल्यांदा पाहूया घरं. खेड्यातील घरं ही जमिनीवर प्रशस्त म्हणजे मोठ्या आकाराची बांधलेली आहेत. घरासमोर अंगण आहे आणि घरं ही एकावर एक बांधलेली नाहीत. तर शहरातील घरं अपुऱ्या जागेमुळं उंचच्या उंच अशा त्यांना बिल्डिंग्स बांधाव्या लागलेल्या दिसत आहेत. खेड्यातील लोकांचा पोशाख हा सदरा, पायजमा, डोक्यावर टोपी, गळ्यात टॉवेल किंवा हातरुमाल हा पुरुषांचा पोशाख, तसेच डोक्याला फेटाही असतो. तर स्त्रिया ह्या नऊवारी साडी, चोळी किंवा आता छपील साड्या महिला वापरत आहेत. शहरातील स्त्रिया आणि पुरुष यांचा पोशाख पाहूया. शहरातील बहुतेक पुरुष हे पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, बूट वापरतात. तर स्त्रिया पंजाबी ड्रेस किंवा छपील साड्या वापरतात. खेड्यातील वाहने जर बघितली तर बैलगाडी, मोटरसायकल, ट्रक, ट्रॅक्टर, सायकल ह्याच्याशिवाय पूर्वीच्या काळी लोक उंट, घोडे, गाढव यांचासुद्धा प्रवासासाठी वापर करत असत. तर शहरामध्ये प्रवासासाठी सध्या आपण पाहिलं तर वाहनांची खूप मोठी आपल्याला गर्दी दिसते. यामध्ये कारगाड्या, रिक्षा, मोटरसायकल, शहरातील बस ह्या मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. उद्योगाचा विचार केला तर खेड्यातील उद्योग हे लघु किंवा लहान असे असतात. त्यामध्ये छोटे छोटे उद्योग असतात. यामध्ये कुंभारकाम म्हणजे मातीची भांडी तयार करणारा उद्योग असतो. लोखंडाच्या वस्तू तयार करणे, शेतीचे अवजार तयार करणाऱ्या लोहार म्हणतात त्यांचाही व्यवसाय आपल्याला खेड्यात बघायला मिळतो. ह्याच्याशिवाय इस्त्री, कपड्यांना इस्त्री करून देणे, केस कापण्याचे दुकान, छोट्या छोट्या बाजारमध्ये आपल्या शेतात पिकणाऱ्या वस्तू नेऊन बाजारात विकणे, अशा प्रकारचे व्यवसाय. ह्याच्याशिवाय कोंबडी पालन, शेळी पालन, पशुपालन या प्रकारचे व्यवसाय खेड्यामध्ये चालतात. तर शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्यामुळं मोठमोठ्या कंपन्या आहेत आणि या कंपन्यामध्ये लोकांना व्यवसाय दिला जातो. यामध्ये काही औद्योगिक कंपन्या आहेत. आता या सुविधा बघूया. खेड्यातील लोकांना काय काय सुविधा आहेत, जसे की रस्ते, पाणी, वीज याच्यावर आपण आता बघणार आहोत. खेड्यामध्ये मुबलक असा पाणी पुरवठा असतो. गावाजवळच ओढा किंवा नदी असते. रस्ते स्वच्छ आणि मोठे असतात. झाडे भरपूर असतात आणि याशिवाय खेड्यात प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना असतो, सरकारी शाळा असतात, अशा पद्धतीच्या सुविधा असतात. तर शहरामध्ये पाणी भरपूर लागतं. ह्याच्याशिवाय शहरातील दवाखाने सुविधा चांगल्या असतात, शाळाही मोठमोठ्या असतात. म्हणजे शहरातील सगळ्या सुविधा ह्या आधुनिक तंत्रज्ञानाने आणि मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना उपलब्ध केल्या जातात. याच्याशिवाय बऱ्याचशा गोष्टीमध्ये शहरामध्ये आणि खेड्यामध्ये आपल्याला फरक पाहायला मिळतोय. त्यानंतर आता बघा, या चित्रामध्ये आपल्याला छत्री, कोबी, सफरचंद, फ्लावर, जॅकेट, सायकल या वस्तू दिसत आहेत. आता या चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार झाल्या तर आपल्याला पटकन उत्तर मिळतं. फुलकोबी आहे, सफरचंद आहे आणि कोबी आहे, फ्लावर आहे. त्यानंतर या गोष्टी आणखी कोठे मिळतात बरं? या छत्री, सायकल आणि हे जर आपल्याला त्या दुकानात मिळतात. चित्रातील कोणत्या गोष्टी या कारखान्यात तयार झालीत बरं? तर कारखान्यात तयार होणाऱ्या चित्रातील गोष्टी म्हणजे छत्री आणि स्वेटर आणि सायकल तयार झालेली आहे. या गोष्टी आपल्याला कशासाठी आवश्यक असतात तर छत्री आपण उन्हापासून आणि पावसापासून संरक्षणासाठी वापरतो. कोबी, सफरचंद,
फ्लावर या गोष्टी आपल्या जेवणात वापरतो, आहारात वापरतो. स्वेटर थंडीपासून, रेनकोट आहे पावसापासून थंडीपासून संरक्षण करण्यासाठी वापरतो. आणि सायकल आपण प्रवासासाठी वापरत असतो. आता या गोष्टी ग्रामीण व शहरी भागात पोहोचवण्यासाठी कोणत्या साधनाचा वापर केला जात असेल? आपण विचार करूया की खेड्यातील शेतीमध्ये पिकणारा हा जो पालेभाज्या किंवा फळभाज्या आहेत या शहरामध्ये पोहोचवण्यासाठी वाहतूक करणारी जी साधनं आहेत, पिकअप आहेत, छोटे डमडम आहेत, ट्रक्स आहेत, या खेड्याकडून शहराकडे जातात. तर शहरात तयार होणाऱ्या सायकल, कपडे, छत्री हे आपल्याला तिकडून ट्रक असतील, टेम्पो असतील किंवा रेल्वे असेल यांच्यामार्फत खेड्यापर्यंत पोहोचवला जातो. सायकली, खेळणी, पुस्तकं इत्यादी माल आपल्याला शहरातून येतो. तर धान्य, भाजीपाला, दूध इत्यादी माल आपल्या गावातून शहराकडे जात असतो. शेतीचे अवजारे, कापड, औषधे, मोटारी, साबण, काच, बल्ब इत्यादी वस्तू कारखान्यात बनतात. कारखाने मुख्यतः शहरांजवळ असतात. गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात. शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुकीची व संदेश वहनांची साधने आवश्यक असतात. आता गाव आणि शहर यामध्ये खूप मोठा फरक पूर्वी होता, पण आता शहरात आणि गावामध्ये खूप फरक राहिलेला नाही. गावामध्ये सुद्धा चांगल्या शाळा आहेत, चांगले दवाखाने आहेत, वाहतुकीची भरपूर साधने तयार व्हायला लागले, छोटे छोटे उद्योग सुरू झालेले. त्यामुळे शहराकडे आता हळूहळू लोकांचं जे उद्योगासाठी, नोकरीसाठी जाण्याचं प्रमाण आहे शहराकडे जाणारे कमी झालेले आहे. आणि खेडी किंवा गावंसुद्धा आता शहराच्या बरोबरीने सुधारायला लागलेली आहेत. आता आपण बघूया वाहतुकीची साधने. तर वाहतुकीची साधने आपल्याला कशासाठी वापरावी लागली? तर माणसाच्या गरजा जशा वाढत गेल्या तसा त्याने वाहतुकीच्या नवनवीन साधनांचा शोध लावला. अगोदर ते वाहतुकीसाठी बैल वापरायचे, हत्ती वापरायचे, उंट, घोडा, गाढव अशा जनावरांच्या पाठीवर सामान ठेवून ते सामान वाहून नेत असतात. पुढच्या काळात मग त्यांना चाकाचा शोध लागला. मग त्यांनी बैलगाडी, घोडागाडी अशी साधने तयार केली. पुढे आणखी माणसाने प्रगती केल्यानंतर मग माणसाने जहाजे बनवली, मोटारी बनवल्या, आगगाडीचा शोध लागला. पुढे पुढे तर विमानाचा शोध लागला. त्यामुळे वाहतूक वेगाने होऊ लागलेली दिसते. आता या चित्रामध्ये आपल्याला या वाहतुकीची साधनं आणि त्यांचा मार्ग समजून घ्यायचा आहे. बैलगाडीचा मार्ग आपल्याला हा लाल मातीचा रस्ता जो माती आणि मुरुम यांनी मिक्स आहे आणि आजूबाजूला झाडे आहेत हा दिसतोय. बोट ही पाण्यातून चालणारी असते, त्यामुळे बोटीचा मार्ग आहे समुद्र किंवा नदी. आगगाडीचा मार्ग लोहमार्ग, लोखंडाचे रुळ असतात त्यावरून ते चालते. बस ही शहरात चालते, पक्का रस्ता लागतो. शक्यतो डांबरी रस्त्यावरच शहरामध्ये डांबरी रस्ते असतात आणि हा त्याची जोडी आहे. विमानं आकाशातून चालतं. ट्रक पण हा पक्क्या रस्त्यानं चालतं. आता अशा बहुतेक गावात आणि शहरात वाहतुकीच्या सोयी आणि सुविधा आलेल्या आहेत. आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सोयी आहेत आणि कोणती ठिकाणे प्रसिद्ध आहेत हे पण तुम्हाला ह्या नकाशामधनं बघता येतील. आता हा जो नकाशा आहे, आता आपण ह्या नकाशाशी मैत्री करूया आणि नकाशा बघूया. या नकाशामध्ये आपल्याला सोलापूर जिल्ह्याचा हा नकाशा आहे. नकाशाच्या उजव्या बाजूला सूची म्हणून लिहिलेलं आहे. या सूचीमध्ये, सूची म्हणजे काय तर इथं अशा खुणा असतात, चिन्ह असतात आणि त्याच्यापुढं लिहिलेलं असतं. मग या चिन्ह इथून बघायची आणि परत ती नकाशात आपण शोधायची. याच्यामुळं आपल्याला नकाशा वाचणं सोपं जातं. आता आपण एक बघूया की राष्ट्रीय महामार्ग सूचीमध्ये दिसतो हा गुलाबी रंगाच्या 2 अशा सरळ रेषा दिसत आहेत. आता हा राष्ट्रीय महामार्ग आपल्याला जर बघायला गेला आपल्या नकाशात सोलापूर जिल्ह्याच्या, तर सोलापूरच्या मुख्य ठिकाणापासून तो वडवळ, मोहोळ, मोडणी, टेंभुर्णी असा पुण्याकडे जाणारा आहे. तसेच सोलापूरच्या पूर्वेला होटगी, हैदराबाद साईडला एक रस्ता गेलेला दिसतोय. आता लोहमार्ग बघा. लोहमार्ग म्हणजे रेल्वेचा मार्ग. हा आपल्याला कुर्डवाडी इथून, कुर्डवाडी हे जंक्शन आहे.
कुर्डुवाडीपासून 4ही ठिकाणी आपल्याला रेल्वेने जाता येतं, जसं की लातूरकडे, पुणे मुंबईकडे, सांगली मिरजकडे आणि सोलापूर हैदराबाद अक्कलकोटकडे सुद्धा. आता या चित्रात बघा बरं मुलांनो, आजोबा काय वाचत आहेत? आजोबा वर्तमानपत्र वाचत आहेत. ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करत आहे? तर ताई तिची अभ्यासाची माहिती मिळवण्यासाठी ती संगणकाशी मैत्री करून संगणकाबरोबर माहिती मिळवत आहे. आजी काय पाहत आहे? आजी समोर असलेल्या दूरदर्शनवरील कार्यक्रम पाहत आहे. दादा गाणी ऐकत आहे, त्यासाठी त्याने कानाला काय लावले आहे? तर दादाने गाणे ऐकण्यासाठी कानाला हेडफोन लावलेला आहे. बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत आहेत? तर बाबा आपल्या कानाला मोबाईल लावून समोरच्या व्यक्तीशी बोलत आहे. दारात कोण आले आहे आणि आई त्यांच्याकडून काय घेत आहे? दारात पोस्टमन काका आलेत आणि आई त्यांच्याकडून पोस्टमन काकाकडून पत्र घेत आहे. आता बघा, पत्र, संगणक, मोबाईल फोन, वर्तमानपत्र, टी व्ही, म्युझिक प्लेअर म्हणजेच हेडफोन या गोष्टीचा आपण वापर करत असतो. तर ही सगळी साधनं आपल्याला माहिती आणि आपली माहिती इतरांना पोचवण्यासाठी म्हणजे निरोप मिळवण्यासाठी किंवा निरोप पाठवण्यासाठी वापरले जातात. अशा साधनांना संदेश वहनाची साधने म्हणायचं. जी आपण निरोप मिळवण्यासाठी आणि निरोप पाठवण्यासाठी वापरतो, ही साधनं संदेश वहनची साधने आहेत, लक्षात घ्या. आता आपण बोलीभाषा म्हणजे काय याच्यावर चर्चा करूया. माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवतो. एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रदेशानुसार त्या भाषेतील शब्दाचे उच्चार बदलतात. तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत येतात. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रदेशात एकाच भाषेच्या बोली तयार होतात. जसं की महाराष्ट्रात राहणारी ही आपली मराठी भाषा आहे, पण या मराठी भाषेमध्ये सुद्धा अहिराणी, मालवणी, वऱ्हाडी अशा मराठी भाषेच्या बोलीभाषा झालेल्या आहेत. आपली मराठी ही आपली राजभाषा आहे. आता ही मुलांना तुम्हाला माहीत आहे का? बघा, पूर्वीची लोक संदेश कसे पाठवत असतील? तर खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती जसे की आता आहेत. त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती पाठवली जायची. कधीकधी त्यासाठी शिकवलेल्या कबुतरांचा त्यांना वापर करावा लागायचा. माहिती लिहिलेले कापड किंवा कागद कबुतराच्या पायांना बांधून ते संदेश पाठवले जायचे आणि ते कबूतर त्यांना प्रशिक्षण दिल्यामुळं ते कबूतर ज्या ठिकाणी पोचायचं आहे तिथं ते कबूतर पोचत